नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. तर आता लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता खात्यात जमा होणं सुरू झालेलं आहे. काहींना नोव्हेंबरचा हप्ता आला, तर काहींना नोव्हेंबर व डिसेंबर असे 2 हप्ते एकत्र मिळून ₹3000 आले. तर काही जण म्हणत होते, म्हणजेच सरकारने असं सांगितलं होतं, की काही महिलांना जानेवारीचा हप्ता पण एकत्रच मिळणार. म्हणजे 3 महिन्याचे हप्ते एकत्र करून ₹4500 मिळणार. परंतु सध्या तर काही महिलांच्या खात्यात फक्त 1500च जमा झालेले आहेत. तर त्यावर घाबरण्याची गोष्ट नाही आहे. ₹1500 हे नोव्हेंबरचे असून आता डिसेंबर व जानेवारीचे 2 हप्ते एकत्र मिळणार. आता ₹3000 देखील लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार. निवडणुकांमुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे रखडले होते. परंतु निवडणुकींचा लाभ घेत लाडक्या बहिणींचे आता पुरेपूर खिसे भरणार. सरकार लाडक्या बहिणींना खूप मोठे बक्षीससुद्धा देणार आणि तसेच आता संक्रांतीचे देखील लाडक्या बहिणींना बोनस म्हणून ₹500 एक्स्ट्रा मिळणार. प्रत्येकाच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार व वेळेवर पैसे जमा होतील. आत्ता सध्या तर जानेवारीचा हप्ता काहीकांच्या ह्याच्यात आलेला आहे. काहीकांची KYC न झाल्यामुळे त्याची पडताळणी चालू आहे. त्यामुळे एक-एक करून तुम्हाला पैसे जमा होतीलच. तर टेन्शन घ्यायची गोष्ट नाही आहे. आणि आता ई-KYCची मुदत देखील संपलेली आहे. त्यामुळे ज्यांनी ई-KYC केली नाही आहे, त्यांचे आता पैसे येणं बंद होणार व ज्यांनी ई-KYC केली आहे, त्यांना टप्प्याटप्प्याने पैसे येतीलच. त्यामुळे घाबरू नका. ₹1500 ज्यांना आले आहेत, त्यांना लवकरच ₹3000 देखील येतील. येत्या 10 तारखेच्या आत किंवा 10 नंतर बँकेत पूर्णपणे पैसे तुमच्या जमा होतील. काहींना ₹3000 आले, तर ज्यांना 3000 आले त्यांना नोव्हेंबर व डिसेंबरचा हप्ता मिळालेला आहे व जानेवारीचा हप्ता या महिन्यात भेटूनच जाईल. व ज्यांना फक्त ₹1500 मिळाले आहेत, त्यांना पुढचे ₹3000 लवकरच बँकेत जमा होतील. तसेच संक्रांतीनिमित्त देखील सरकारने बोनस म्हणून लाडक्या बहिणींना ₹500 अकाउंटला देण्याचे ठरवलेले आहेत. तर त्याच्यावर देखील निर्णय लवकरच होईल व संक्रांतीचा देखील लाभ घेत लाडक्या बहिणी या त्याचा आनंद लुटणार आहेत. सरकारने अशी घोषणा देखील केलेली आहे. त्याच्यावर अजून निष्कर्ष झालेला नाही आहे. परंतु लवकरच लाडक्या बहिणींना संक्रांतीचे मोठे गिफ्ट मिळणार आहे. त्यामुळे प्रत्येकीने लक्षात घ्या. आपल्या खात्यात जर 1500 आले असतील, तर 3000 देखील लवकरच येतील. त्यामुळे घाबरायचं कारण नाही आहे. व ज्यांनी कोणी KYC केल्यानंतर त्यांना अजूनपर्यंत पैसे आले नाही आहेत, ₹1500 देखील त्यांना जमा झाले नाही आहेत, अशांची पडताळणी चालू आहेत व लवकरच त्यांना देखील पैसे अकाउंटला जमा होतीलच. तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवनवीन व्हिडिओज आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवूच. व लाडक्या बहिणीचे तुम्हाला किती रुपये आले हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका.